नमस्कार मंडळी. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. खरं म्हणजे खुद्द जयंत पाटील यांच्याबद्दल या बातम्या आलेल्या आहेत, पण तरीही त्यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष शरद पवार म्हणाले की त्यांनी नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी राजीनामा दिला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे म्हणतात की जयंत पाटील यांचा राजीनामा मी काही बघितलेला नाही आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम आहे. जयंत पाटील असा तडकाफडकी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा का देतील, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आणि तो प्रश्न स्वाभाविक आहे मित्र, कारण जयंत पाटील हे जोपर्यंत शरद पवार त्यांना जा म्हणून सांगत नाही तोपर्यंत ते कसे निघाले, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये शरद पवारच सगळे निर्णय घेतात आणि जेव्हा शरद पवार एखाद्याला सांगतात की बाबा तुम्ही आता बसा शांत राहा, त्यावेळेस त्या व्यक्तीचा नाईलाज असतो, मग ती व्यक्ती राजीनामा देऊन मोकळी होते. पण जयंत पाटलांबाबत हे तसं नाहीये. मग प्रश्न असा आहे की जयंत पाटील यांनी राजीनामा का दिला. तसं बघायला गेलं तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार जयंत पाटील यांना कोणीतरी हाताला धरून अध्यक्ष पदावरून बाहेर काढलाय का, याबाबत खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे. कारण ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली प्रथा आहे आणि हे खुद्द शरद पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे. काही वर्षांपूर्वी अलिबागला राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचं जी एक मेळावा होता, संमेलन होतं. त्या संमेलनात शरद पवार गेले होते आणि तिथे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्यासारखी जी म्हातारी माणसं आहेत ती खुर्चीला घट्ट चिटकून बसलेली असतात. तुमच्यासारख्या तरुणांनी त्यांना हाताला धरून बाहेर काढल्याशिवाय ते त्या खुर्चीवरून हटत नाहीत. हे खुद्द शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली प्रथा काय आहे, तर जोपर्यंत एखादा तरुण व्यक्ती एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला हाताला धरून बाजूला काढत नाही तोपर्यंत ती व्यक्ती काही आपली जागा सोडत नाही. आणि ते नंतर खरंही ठरलं, कारण अजित पवारांनी देखील तशीच कृती केली. त्यांनी आमदारांना सोबत घेतलं आणि शरद पवारांना हाताला धरून बाजूला काढलं. आता जयंत पाटील ठरले शरद पवार गटातलेच प्रदेशाध्यक्ष आणि त्यामुळे जयंत पाटलांबाबत असं काही झालं आहे का, कारण त्यांनी राजीनामा दिला तो आपण बघितला नाही असं सुप्रिया सुळे सांगतात. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारच सांगतायत की जर त्यांनी तरुण रक्ताला वाव देण्यासाठी राजीनामा दिला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. तरुणांनी पुढे यायला पाहिजे, नव्यांना संधी मिळाली पाहिजे. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथेनुसार जयंत पाटील यांना हाताला धरून कोणी बाजूला काढलं आणि तसं जर त्यांना बाजूला काढलेलं असेल तर ती व्यक्ती नक्की कोण आहे, हाही महत्वाचा प्रश्न आहे. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जयंत पाटील यांना माहिती आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील आज ना उद्या कधीतरी त्या प्रश्नांची उत्तरं देतील. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबद्दल ज्यावेळेस अजित पवारांना विचारलं गेलं त्यावेळेस अजित पवार म्हणाले की त्यांना कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष पद हवं असेल आणि म्हणून त्यांनी हे पद सोडलं असेल. आता तीही शक्यता नाकारता येत नाही. पण एक निश्चित, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथेनुसार जयंत पाटील यांना नक्कीच कोणीतरी हाताला धरून बाजूला केलं असेल
आणि तो राजीनामा म्हणून दाखवलं गेलं असेल का? मंडळी, तुम्हीही विचार करा. बघा काय त्यातून मिळतं का. तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. मंडळी, आर्यावर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. या चॅनल बद्दल आपल्या मित्रमंडळींना सांगा. धन्यवाद.